मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजे 14 फेब्रुवारीच्या भागामध्ये पोलीस मागची काच खाली घ्यायला सांगतात. तर तेव्हा नंदिनीला बघितल्यानंतर या ताई झोपलेल्या का आहेत, काही झालेलं आहे का यांना असं विचारतात. तर तेव्हा दीपक सर्दी झाली आहे असं सांगतो आणि त्याचवेळी सँडी खोकला झालेला आहे असं बोलतो. आणि तेव्हा इन्स्पेक्टर सर्दी झालेली आहे का खोकला झालेला आहे हे काय ते ठरवा असं बोलतात. तर तेव्हा दीपक ॲक्च्युली साहेब सर्दी आणि खोकला दोन्हीसुद्धा झालेला आहे आणि तुम्हालासुद्धा माहितीच आहे ना, साथ पसरलेली आहे ते असं बोलतो आणि म्हणूनच डॉक्टरांच्याकडे घेऊन चाललेलो आहे असं बोलतो. तर तेव्हा इन्स्पेक्टर मग एवढ्या गाढ का झोपलेल्या आहेत त्या असं विचारतात. तर तेव्हा दीपक मी थोड्या वेळापूर्वी त्यांना कफ सिरप दिलेलं होतं ना, म्हणून त्यांना झोप लागलेली आहे असं सांगतो. तर तेव्हा इन्स्पेक्टरना ती गोष्ट पटते आणि इन्स्पेक्टर ठीक आहे जाऊ देत गाडी असं म्हणतात आणि गाडी पुढे सोडतात. तर इकडे शारदा खूपच काळजी करत असते आणि अचानकपणे ती रडत खालीच बसते. तर तेव्हा मानिनी शारदा वहिनी तुम्ही काळजी नका करू, सगळं काही नीट होईल असं बोलत असते. तर तेव्हा शारदाला सावित्री माई जे जे बोललेली असते ते सर्व आठवू लागतं आणि शारदा आता मला तर भीती वाटत आहे आणि सावित्री माईंनी सांगितलेली भीती आता खरी ठरेल का असंच वाटत आहे आणि त्यांनी वेळ पाळायला सांगितलेली होती ना, ती वेळ पाळता आली नाही आणि त्यांनी ताईत जपायला सांगितलेलं होतं ते सुद्धा जपता आलं नाही आणि एक एक गोष्ट हातातून सुटत चाललेली आहे असं बोलत असते. इतक्यात दौलत मामा तिथं येतो. तर तेव्हा धनंजय नंदिनी सापडली का असं विचारतो. तर तेव्हा दौलत पार वेशीपर्यंत जाऊन आलेलो आहे तरीसुद्धा कुठे सापडत नाही ती असं सांगतो. तर तेव्हा मात्र धनंजय सुद्धा घाबरतो आणि अरे विक्रम, नंदिनी तशी नाही आणि माझ्यावरती विश्वास ठेव, ती असं न सांगता कुठे सुद्धा जाणार नाही, जबाबदार मुलगी आहे ती असं बोलतो. तर तेव्हा विक्रम हो धनंजय, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे नंदिनी कशी आहे ते असं सांगतो. तर तेव्हा मानिनी अहो जीवासुद्धा अजून परत आलेला नाही, जरा फोन लावा ना असं म्हणते. तर तेव्हा युगा जीवाला फोन लावत असतो तर चक्क फोन काव्याजवळ असतो आणि तेव्हा काव्या मनातल्या मनामध्ये आता कसं सांगू यांना, जीवाचा फोन तर माझ्याकडेच आहे असं म्हणत असते. इतक्यात आजी ओरडू लागते आणि हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे शारदा आणि आता रडून काय उपयोग आहे, तुझ्या थोरल्या मुलीचं लग्न आहे ना, तू लक्ष द्यायला पाहिजे होतंस आणि तुम्ही सगळे नट्टापट्टा करण्यात रमलेला होता. आता बसा हातावरती हात धरून, 1 तास झाला आहे त्या पोरीला शोधत आहे आणि गेली कुठं पोरगी असं ओरडते आणि चार चौघात लाज काढली तिने असं म्हणते. तर तेव्हा पार्थ आजीला प्लीज नंदिनीबद्दल असं काही बोलू नका असं म्हणतो आणि काहीतरी कारण असणार आहे म्हणूनच त्या गेल्या असतील, मला पूर्ण विश्वास आहे त्या नक्की परत येतील असं सांगतो. तर इकडे मात्र दीपक नंदिनीला घेऊन बराच लांब गेलेला असतो. तर तेव्हा सँडी चांगलंच वाचलो यार, मला तर वाटलं होतं की तो इन्स्पेक्टर थर्मामीटर घेऊन येतो की काय असं बोलतो. तर तेव्हा दीपक ताप नंदिनीला नाही तर पार्थला येणार आहे आणि आता मी असं काहीतरी पाठवणार आहे त्यांना ज्याने सगळ्याचाच थरकाप उडणार आहे असं म्हणतो आणि असा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे ज्यामुळे सगळ्यांच्या पायाखालची जमिनीत सरकल असं म्हणतो आणि नंदिनीचा मोबाईल आपल्या हातामध्ये घेतो आणि आता वेळ आली आहे तो व्हिडिओ पाठवण्याची असं बोलतो आणि बेशुद्ध नंदिनीला हा व्हिडिओ बघून सगळ्यांचाच थरकाप उडणार आहे असं बोलतो आणि व्हिडिओ पाठवतो. तर इकडे पार्थच्या मोबाईलवरती तो व्हिडिओ पोचतो आणि पार्थ आई नंदिनीच्या मोबाईलवरून व्हिडिओ आलेला आहे असं सांगतो. तर इकडे दीपक हा काही साधासुद्धा व्हिडिओ नाही, धमाका आहे असं बोलतो आणि आता तिथे खूप मोठा स्फोट होणार आहे आणि पार्थसाठी तू मला कानाखाली मारलेलं होतंस ना आणि मला नाकारलेलं होतंस ना तू, तोच पार्थ आता तुला नाकारल आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्या घरचे तुझं लग्न मोडून टाकतील, ते पण कायमचं असं बोलतो. तर इकडे धनंजयच्या मोबाईलवरती सुद्धा नंदिनीच्या मोबाईलवरून मेसेज येतो आणि तेव्हा धनंजय तो व्हिडिओ चालू करतो आणि त्याच्यावरती चक्क नंदिनी सॉरी बाबा आणि पार्थ पण मला हे लग्न नाही करायचं, मला माहिती आहे मी तिथं नाही म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी काळजी वाटत असेल, माझा हा मेसेज बघितल्यानंतर तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल, पण बास आता मी अजून खोटं नाही बोलू शकणार, अगोदरचं सगळं काही खूप ताणलं गेलेलं आहे, आता जे काही खरोखर आहे ना ते स्पष्टपणे मी सांगते, पार्थ हे लग्न मी माझ्या मनापुरतं करत होते कारण माझं दुसऱ्याच मुलावरती प्रेम आहे, ते ऐकल्यानंतर
झाल्यानंतर मात्र सगळ्यांना एकामागोमाग एक धक्के बसू लागतात आणि सर्वजण एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर तेव्हा नंदिनी, माझं एका मुलावरती प्रेम आहे आणि त्याचंसुद्धा माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे. तुम्हाला तर माहितीच आहे ना पार्थ, दोन प्रेम करणाऱ्यांनी एकत्र यावं हे मी नेहमीच म्हणत असते आणि असं असतानासुद्धा माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी स्थळ आणलं म्हणून मी होकार कळवला आणि फक्त या सगळ्यांच्या प्रेशरमुळेच. आणि ही गोष्ट सांगून मला आईबाबांना दुखवायचं नव्हतं आणि हे तुम्हाला सांगून आईबाबांची सुद्धा बदनामी होऊ द्यायची नव्हती. कळत नव्हतं कसं करायचं ते. मनाविरुद्ध प्रत्येक समारंभाला मी उभीसुद्धा राहत होते, पण माझ्या मनात इतकी चलबिचल सुरू होती. पण आज गौरीहार पुजायला बसले आणि माझं पक्क झालं. मी नेहमी सांगत आले आहे ना, एकमेकांच्या वरती प्रेम करणारी माणसं एकमेकांना पूर्ण करतात. मग आज मीच उलटं कसं वागू? माझं तुमच्यावरती प्रेम नाही पार्थ असं सांगते आणि मला मनाविरुद्ध लग्न नाही करायचं, कारण हा माझ्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे आणि हे लग्न मी नाही केलं ना तर 3-3 आयुष्य उद्ध्वस्त होतील आणि कोणी सुखी राहणार नाही. आय होप तुम्ही मला समजून घ्याल आणि माफसुद्धा कराल. तुम्हीसुद्धा तुमच्यावरती प्रेम करणारी एखादी चांगली मुलगी शोधा आणि सुखी राहा. आई बाबा, तुम्हीसुद्धा मला माफ करा. तुम्हाला समोरासमोर सांगण्याची हिंमत नाही दाखवू शकले मी. आजवर मी समजूतदारपणाने वागले. तुम्ही जे सांगितलं ना तेच केलं. फक्त हा एकच निर्णय माझ्या मर्जीने घेऊ द्यात मला. हा मेसेज तुम्हाला मिळूपर्यंत माझं आणि त्या मुलाचं लग्न झालेलं असेल असं सांगते. तर तेव्हा मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर तेव्हा नंदिनी, आम्ही दोघेसुद्धा योग्य वेळ आल्यानंतर आशीर्वाद घ्यायला स्वतःहून तुमच्याकडे येऊ, पण तोपर्यंत आम्हाला शोधायचा प्रयत्न करू नका असं सांगते. तर तेव्हा धनंजय खालीच कोसळतो आणि काव्या आणि शारदा त्याला सावरू लागतात. तर तेव्हा पार्थला सुद्धा जोराचा धक्का बसलेला असतो. तर इतक्यात पाहुणे मंडळी बोलू लागतात आणि एक बाई म्हणते, पळून गेली का ती असं बोलू लागते. तर तेव्हा दुसरा, व्हिडिओमध्ये बोलली ना ती, तिचा दुसऱ्यासोबतच लफडं आहे म्हणून असं बोलतो. तर तेव्हा दुसरा, पण हे अगोदर बोलायचं होतं ना, अशी कशी पळून गेली ती असं म्हणतो. तर अजून एक जण, गेली ती पळून, आईवडिलांच्या तोंडाला काळं पासून गेली आहे ती असं म्हणतो. तर दुसरी बाई, या शहरातल्या लोकांची सुद्धा चूक असते ना, नुसतं पोरींना डोक्यावरती बसवून ठेवतात, त्यांना काही धाक नसतो, संस्कार नसतात, मग पोरी बेताल होणारच ना असं म्हणते. तर अजून एक, तुमची मुलगी तर खालमुंडी आणि पाताळधोंडी निघाली की असं म्हणते. तर तेव्हा धनंजय मात्र रागाने उठूनच उभा राहतो आणि काय बोलत आहे तुम्ही? माझ्या मुलीवरती पूर्णपणे विश्वास आहे. त्यांच्यावर आम्ही संस्कार करून वाढवलेला आहे. माझी नंदिनी असं करणार नाही. तिच्यावर विश्वास आहे आमचा असं म्हणतो. तर तेव्हा अजून एक जण, अहो असं झाल्यानंतर सगळे आईबाप असंच बोलतात. आता बघितलं आहे ना तुम्ही, तुमच्या मुलीने काय दिवे लावले आहेत ते असं बोलतो. तर तेव्हा धनंजय, तोंड सांभाळून बोला तुम्ही असं ओरडतो. तर तेव्हा तो माणूस, अजून काय समोर यायचं बाकी आहे? हा व्हिडिओ आला आहे ना समोर असं म्हणतो. आणि अहो आजी, आमच्या मुलाला येता जाता एवढं टोचून बोलत असताना तुम्ही आता बघा तुमच्या नातीने काय दिवे लावून ठेवले आहेत ते असं म्हणतो. तर तेव्हा आजी शारदाला बोलू लागते आणि शारदा, तू आई आहेस ना, तुला हे सगळं माहिती नव्हतं का असं विचारते. तर तेव्हा शारदा, मला खरंच माहिती नव्हतं आणि या व्हिडिओवरती माझा विश्वासच नाही असं म्हणते. तर तेव्हा धनंजय सुद्धा माझा पण नाही असं बोलतो. तर तेव्हा वसुंधरा आपलं नाटक चालू करते आणि काय विश्वास नाही धनंजय, या व्हिडिओमध्ये तिने स्पष्टपणे सांगितलेलं आहे ना की माझं तुझ्यावरती प्रेम नाही, मला मनाविरुद्ध हे करायचं नाही, मी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करणार आहे. आणि परत विक्रम मानिनी समोर जाते आणि बघितलं ना, तुम्हाला अजूनसुद्धा असंच वाटत आहे की या सगळ्यामध्ये काहीतरी वेगळं सत्य आहे आणि सत्य हेच आहे की या अशा निर्णयाच्या आणि बेजबाबदार मुलीसाठी तुम्ही माझ्या सोन्यासारख्या रम्याला नाकारलं असं म्हणते. तर तेव्हा मानिनी वसुंधराला बोलत असते. तर तेव्हा परत वसुंधरा, तुम्ही जी मुलगी पसंत केली ना पार्थसाठी, ती दुसऱ्याचा हात धरून पळून गेली आहे असं म्हणते आणि तिने पार्थची सुद्धा पर्वा केली नाही आणि आपल्या आईवडिलांची सुद्धा केलेली नाही आणि तिच्या मागे 2 बहिणी आहेत लग्नाच्या, त्यांचा सुद्धा विचार केला नाही आणि आपल्या घराण्याच्या इज्जतीची सुद्धा पर्वा केली नाही. पळूनच जायचं होतं ना तर मग इथे गावात कशाला आली? तिथूनच जायचं होतं ना पळून. इथे गावात येऊन पळून जाऊन तमाशा करण्याची काय गरज होती? नंदिनी लग्न मंडपातून पळून गेली, पण धिंडवडे निघत आहेत आमच्या अब्रूचे असं म्हणते. तर तेव्हा मात्र धनंजयला खूपच त्रास होऊ लागतो आणि धनंजय धापा टाकत खालीच बसतो आणि त्याला सर्वजण सावरू लागतात आणि पाणी देऊ लागतात. तर तेव्हा विक्रम, सगळं काही व्यवस्थित होईल, जरा धीराने घे असं बोलत असतो. तर
तर तेव्हा धनंजय, कसं धीरानं घेऊ, आमच्या थोरल्या मुलीचं लग्न होतं म्हणून आम्ही इतक्या आनंदाने या गावात आलो, सगळं कसं सुरळीत सुरू होतं, हळद संगीत सगळं काही आपण इतक्या आनंदाने साजरं केलं आणि हा व्हिडिओ आला आणि सगळं काही संपलं. पण आमची नंदिनी अशी नाही, आम्ही तिला लहानाची मोठी केली आहे, आमचे संस्कार आहेत तिच्यावरती, तिला चांगलं ओळखतो आम्ही असं म्हणून रडत असतो. आणि नंदिनी आमचा अभिमान आहे, सगळ्यात जास्त आमचा तिच्यावरती विश्वास आहे आणि ती असं काहीसुद्धा करणार नाही ज्याच्यामुळे आमची नाचक्की होईल आणि हा व्हिडिओ खोटा आहे असं म्हणून खूप जोराने रडत असतो. तर तेव्हा वसुंधरा, कसा खोटा असेल हा व्हिडिओ, आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे ना नंदिनी काय म्हणत आहे ते असं बोलते. तर तेव्हा शारदा, व्हिडिओमध्ये जरी नंदिनी दिसत असली ना तरीसुद्धा माझं मन मला सांगत आहे वसुताई ती अशी वागू शकत नाही आणि माझी नंदिनी असं काहीसुद्धा करणं शक्यच नाही असं बोलते. तर तेव्हा काव्यासुद्धा उठते आणि आमची नंदिनीताई अशी नाही असं बोलते आणि पार्थ समोर जाऊन हात जोडते आणि तुम्ही ओळखताना आमच्या ताईला, ती अशी नाही, ती असं करूच शकत नाही, ती असं वागू शकत नाही, तुम्ही ओळखताना असं बोलते आणि तुम्ही सांगा ना सगळ्यांना असं म्हणू लागते. तर तेव्हा आरूसुद्धा, हो जिजू, काव्या खरं बोलत आहे, आमच्या तिघींच्या मध्ये सगळ्यात समजूतदार आणि प्रामाणिक आमची ताईच आहे, प्लीज विश्वास ठेवा आमच्यावरती असं म्हणून ती सुद्धा हात जोडते. तर तेव्हा तो माणूस, कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावरती, म्हणजे तो व्हिडिओ खोटा आहे असं म्हणणं आहे का तुमचं असं बोलतो. तर दुसरा, तुमच्यासारख्या शहरातल्या लोकांच्यामुळे आमच्या गावाची अब्रू गेली त्याचं काय असं म्हणतो. तर तेव्हा वसुंधरा परत नाटक करू लागते आणि तुम्ही सगळे शांत व्हा, तुम्ही बोलत आहे यांना, पण याचा त्रास मात्र माझ्या माणसांना होत आहे आणि माझ्या पार्थला होत आहे, माझ्या विक्रमला होत आहे आणि माझ्या वहिनीला सुद्धा होत आहे. खरंच किती हौसेने आले होते इथे मी पार्थच्या लग्नासाठी आणि आमचा पार्थ समंजस आहे, आई वडिलांच्या आज्ञेत आहे, आई वडिलांनी मुलगी दाखवली आणि याने लगेच लग्नाला होकार दिला, तिच्यासाठी काय काय केलं नाही याने, तिची काळजी घेतली, तिच्यात गुंतत गेला आणि इतका गुंतत गेला की त्याला काय हवं नको ते सुद्धा बघितलं आणि इथं गावात आल्यानंतर तिच्या नावाची मेहंदीसुद्धा काढली याने स्वतःच्या हातावरती आणि यांच्या मुलीने काय केलं तर ती निघून गेली असं म्हणते. तर तेव्हा पार्थला ज्यावेळेस त्याने नंदिनीला सांगितलेलं असतं आय रिअली लाईक यू, तो क्षण त्याला आठवतो आणि त्यानंतर माझा हात कायम तुमच्या हातात असेल असं बोललेलं असतं, तो क्षणसुद्धा आठवतो. तर तेव्हा वसुंधरा, आता बघत आहे ना तुम्ही की आमच्या पार्थची काय अवस्था झाली आहे ते, तुमच्या मुलीने आमच्या पार्थचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे असं म्हणते आणि आता कोण करणार आहे याची भरपाई सांगा असं ओरडते. तुमची नंदिनी पळून गेली लग्न मंडपातून, ती गेली निघून, पण आता आमच्या पार्थसोबत लग्न कोण करेल असं म्हणत असते. तर तेव्हा पार्थ, नंदिनी पळून जाणाऱ्यांच्या पैकी नाही ना फसवणाऱ्यांच्या पैकी आहे असं म्हणतो. तर तेव्हा वसुंधरा, अरे पार्थ, मग हा व्हिडिओ काय खोटा आहे का असं म्हणते. तर तेव्हा पार्थ, आत्या टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करता येतं असं सांगतो. तर तेव्हा एक बाई, त्या टेक्नॉलॉजीचं आम्हाला काही सांगू नका, त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे ना ती नंदिनीच बोलत आहे ना असं म्हणते. आणि अरे पार्थ, आता तरी डोळे उघड, या लोकांनी तुमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकलेली आहे असं म्हणते. तर तेव्हा मानिनी, अहो ताई असं काही सुद्धा नाही आणि जे झालं आहे ना ते वाईटच झालेलं आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे, पण ते खरं आहे का खोटं आहे हे अजूनसुद्धा कोणालाच माहिती नाही. मला एवढंच माहिती आहे की माझ्या लेकाचं लग्न होतं आणि आता हे सगळं भलतंच होऊन बसलेलं आहे. तर तेव्हा वसुंधरा मनातल्या मनामध्ये, आता असंच हळूहळू एक एक माणसं बिथरली पाहिजेत आणि त्यांचं नंदिनीबद्दलचं मत बदललं पाहिजे आणि एकदा का सगळ्यांचा यांच्यावरती विश्वास बसला ना की मग माझं पुढचं प्यादं माझ्या रम्याला पुढं करेन मी असं म्हणते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ, आई बाबा मी पोलिसांची मदत घेतो असं म्हणतो आणि दौलत मामाला चला माझ्याबरोबर असं बोलतो आणि चाललेला असतो. इतक्यात तो गावकरी पारच्या आडवाच येतो आणि चला काय चला थांबा असं म्हणतो आणि आज जर इथून कोणी बाहेर गेलं ना तर तुमच्या दारात भावकीमधली कोणतीच वरात येणार नाही असं सांगतो. तर तेव्हा मात्र दौलत मामा पार्थला नंदिनीला शोधायला बाहेर जायची काही गरज नाही असं सांगतो. तर दुसरीकडे मात्र मित्रांनो, नंदिनी शुद्धीवरती येते आणि तिला धक्काच बसतो आणि मी इथं काय करत आहे आणि कोण आहात तुम्ही असं ती विचारते.
मारते. तर तेव्हा दीपक आपल्या चेहऱ्यावरची दाढी काढतो. तर त्याला बघितल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. तर तेव्हा दीपक, पार्थने तुझ्यासोबत लग्न नाही केलं ना, पण मी करेन ना तुझ्यासोबत लग्न, असं म्हणतो. तर इकडे पार्थ विक्रमला लग्न होणार आणि ते सुद्धा नंदिनीसोबतच, बघतो मला कोण अडवतं ते, असं म्हणतो. इतक्यात चक्क समोरून त्या भागातले आमदार साहेब पार्थच्या दिशेने चालत येऊ लागतात आणि त्यांना बघितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि पार्थसुद्धा जागच्या जागेवरती थांबतो. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.